असं शिकवा मुलांना इंग्रजी वाचन या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे आपला तिसरा दिवस। या मेथड मध्ये आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत शॉर्टकट पद्धतीने इंग्रजीचं वाचन शिकत आहोत। चला तर बघूया आज आपण काय शिकणार आहोत। तर बघा, सर्वात प्रथम आपण शिकणार आहोत काही असे शब्द जे जसे दिसतात तसे ते नसतात, आहे की नाही। गमतीशीर मुद्दा मी तुम्हाला आज महत्त्वाच्या 3 गोष्टी शिकवणार आहे। प्रत्येक दिवशी आपण साधारणतः 2 किंवा 3 गोष्टी शिकणार आहोत। तर बघा, पहिली गोष्ट मी शिकवते जसे दिसतात तसे ते नसतात। असे काही उच्चार आहेत इंग्रजीमध्ये, असे काही लेटर्स येतात की त्याचे उच्चारच वेगळे असतात। बघा कसे, जसं की बघा CH, तर CH चा उच्चार जर तुम्ही करायला गेलात तर मुलांना जर एकदम सुरुवातीला आपण शिकवलेला आहे तर मग ते मुलं काय करतात, ह्या C चा उच्चार क वाचतात आणि H चा उच्चार ह वाचतात। तर हा असा कह वाचणार का तुम्ही? तर अजिबात नाही। सो तुम्हाला हा उच्चार कह वाचायचा नाही, त्याऐवजी तुम्हाला वाचन करावं लागतं बघा च। ओके, हा एसएच सुद्धा मुलं कसा वाचतात, हा स वाचतील आणि हा ह वाचतील, पण हा असा पण आपल्याला वाचायचा नाही। मुलांना नीट समजावून सांगायचं आहे आपल्याला की हे 2-2 लेटर दिसतील परंतु हे असे गमतीशीर शब्द आहेत इंग्रजी मधले की त्याचं वाचन आपल्याला CH ला च वाचायचे, SH ला श वाचायचे, CH च, SH श। ओके, तसंच TH ला द वाचायचे, PH ला फ वाचायचे, WH ला व वाचायचे आणि CK ला आपल्याला क वाचावं लागतं। कसं, तर त्याचे एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दाखवते। बघा, जसं CH ला च वाचणार कसं, तर चेअर। बघा इथे चेअर शब्द आहे, कशापासून सुरू आहे, च पासून सुरू आहे। तशाच प्रकारे पुढचं लेटर बघूया। ओके, तर CH ला आपण चेअर वाचू शकतो, त्याच पद्धतीने SH ला आपण शीप वाचतो। SH ने सुरू होणारे शब्द आहे शीप। तशाच प्रकारे TH ने सुरू होणार आहे दिस। बघा लक्षात ठेवा, TH ला ध म्हणायचं नाही, आपण ह्याला धिस वाचतो बरेच वेळेस, पण आपण चुकीचं वाचतो। याला वाचायचे दिस। PH ने सुरू होणारा शब्द आहे फ, याला वाचायचे फोन। राईट, तुम्हाला सहज वाचता येतो म्हणून लिहिला नाही। सो WH चा वह वाचायचं नाही, त्याचा व आणि याचा ह उच्चार करायचा नाही। तसंच CK चा पण क क असा डबल उच्चार करायचा नाही, त्याच्याऐवजी WH चा व, CK चा क उच्चार, जसं की पॅक। राईट, आता ही झाली महत्त्वपूर्ण गोष्ट, हे तुम्हाला पाठच करावं लागतं आणि हे पाठ केलं तर ह्याच्यापासून सुरू होणारे शब्द असतील ते तुम्हाला सगळे वाचायला सोपं जातं। त्याची वारंवार लहान मुलांकडनं प्रॅक्टिस घ्या। लहान मुलांना पुन्हा पुन्हा हे शब्द, ह्याच्यापासून सुरू होणारे शब्द वाचायला लावा। शब्द पूर्ण मुलं वाचू शकत नसतील तर फक्त ह्या शब्दामधला एवढं लेटर वाचायला सांगा, ह्या शब्दामधलं हे 2 लेटर वाचायला सांगा, है की नाही, सोपं जाईल। TH वाचायला सांगा। सो या मेथडने जरी तुम्ही वाचन घेतलं तरी सुद्धा मुलांची प्रॅक्टिस आपोआपच होईल। आता बघा, आता काही शब्द आपण पाहणार आहोत। हा झाला पहिला भाग, मी तुम्हाला सांगितलं आपण 3 भाग पाहणार आहोत। सो आता आपण पाहणार आहोत काही जोड शब्द। आता हे जोड शब्द कसे बरं वाचायचे, आता आपण पहा, पहिला आपण काही 2 दिवसांमध्ये आपण ए चा उच्चार शिकलोय आणि ई चा पण उच्चार शिकलोय। पण जर 4 अक्षरांचा एखादा शब्द आला तर तो कसा वाचायचा, तर बघा इथं जोड शब्द तयार होतात। आता बघा PA हा पॅ झाला, हे तुम्हाला नियम माहिती आहे। PA साठी चंद्र घेतला, हा पॅ झाला। मग C साठी आपण क लिहिणार, T साठी आपण त लिहिणार। मग आपण त्याला कसं वाचणार, पॅ क ट असं वाचणार का, पॅ क ट नाही, तर पॅकट असं आपण ह्याला वाचत नाही। मग का नाही वाचत ते आपण पाहूया। तर बघा, ज्या वेळेस ना अशा प्रकारे तुम्हाला 2 कॉन्सोनंट जवळ आलेले दिसतात तर त्यावेळेस त्याला आपल्याला जोड शब्द तयार करावा लागतो आणि पहिला जो कॉन्सोनंट असतो त्याचा उच्चार आपल्याला शॉर्ट करावा लागतो, अपूर्ण करावा लागतो आणि दुसऱ्या लेटरचा उच्चार मात्र आपल्याला पूर्ण करावा लागतो। सॉरी फॉर द डिस्टर्बन्स। ओके, सो कसं करायचं मग, तर बघा PA काय होईल, पॅ। राईट, त्याच्यानंतर C आणि T आलेला आहे 2 कॉन्सोनंट, हा एक कॉन्सोनंट आहे, हा एक कॉन्सोनंट आहे। या C चा उच्चार होतो क, पण हा क पूर्ण नाही लिहायचा, हा लिहायचा अर्धा। आता अर्धा कसा लिहायचा, प्रत्येकाची वेगळी पद्धत असेल अर्धा लिहायची, पण हा अर्धा लिहायचा। म्हणताना म्हणतो अर्धाच म्हणायचा, कसा तुम्ही सांगते। त्याच्यानंतर T हा पूर्ण लिहायचा आणि मला आता वाचन कसं करायचं, तो वाचा बघा, नीट वाचा। मुलांना पालकांनी हे नीट समजावून सांगा, लहान मुलांना इथं फार गोंधळ उडतो। सो हे वाचन त्यांना अवघड जातं। बघा कसं वाचणार, तुम्ही पण याच पद्धतीने घ्या। पॅक्ट, क शॉर्ट वाचायचा आहे, खूप थोडासा वाचायचा आहे, पॅक्ट। पॅक्ट म्हणा
म्हणाच माझ्यानंतर फॅक्ट. फॅक्ट हॅलो राईट. आता हा शब्द बघूया. सो बी आपल्याला माहिती आहे की बी साठी आपण ब घेतो, ए साठी आपल्याला चंद्र घ्यायचा आहे. हे नियम आपण शिकलोय पहिल्या 2 दिवसात. आणि एन आणि के हे 2 कॉन्सोनंट आले. 2 कॉन्सोनंट आले की जोड शब्द. पहिला अर्धा, सो पहिल्याला करा अर्ध. सो हा न अर्धा पूर्ण लिहायचं नाही. म्हणताना पण बॅनक म्हणायचं नाही. लहान मुलं वाचतील तसं बॅनक. त्यांना म्हणा त्याला तसं नाही वाचायचं, त्यांना सांगा त्याला म्हणायचं बँक. बँक बँक. ओके. सो हा न अर्धा आणि ह्याला केला क पूर्ण. वाचताना वाचायचे बँक. बँक. क्लिअर. नेक्स्ट हा शब्द आता तुम्ही वाचू शकाल का बरं? चला, मग तुम्ही जर वाचू शकत असाल तर मला कमेंट बॉक्स मध्ये याचा उच्चार जरूर लिहून पाठवणार आहात. राईट. ओके. सो नाव आता आपण एक दुसरा उच्चार शिकणार आहोत. 3 गोष्टी शिकायच्या होत्या ना. सो पहिली आपण शिकली जसे दिसतात तसे नसतात बाबा, आजकालचे लोक तर तसेच झालेत. परंतु इंग्रजी पहा कसं आहे ते. सो आता इथं बघूया. 4 लेटरचा वर्ड आहे. कसं बरं वाचायचं? सो ईचा उच्चार आपण शिकलोय. टीचा उच्चार घ्या ट. ई साठी आपण घेतो मात्रा. त्याच्यानंतर एन आणि टी 2 कॉन्सोनंट. सेम नियम जसा मी इकडे सांगितला. सो एन साठी अर्धा न आणि टी टेंट. आता हा जो न आहे ना तर तो आपण शॉर्ट मध्ये लिहिताना फक्त डोक्यावर टिंब लिहिला तरी पण चालतो. ओके. सो टेंट या मेथडनं लिहा किंवा तुम्ही असा पण लिहू शकता टेंट. सो असा अनुस्वार दिला तरी सुद्धा नचा उच्चार जमतो. पण लहान मुलांना हा नाही जमणार, त्यापेक्षा हाच त्यांना सांगा, सोपा जाईल. त्यानंतर बघा हा कसा वाचायचा मग. सो एम साठी म. ई साठी काय घ्याल? मात्रा घ्या. एन साठी अर्धा न. डी साठी द पूर्ण. आणि वाचायचा कसा? चला माझ्यानंतर म्हणा मेंट. मेंट. राईट. सो बघा याच पद्धतीने मला हा शब्द सुद्धा तयार करून दाखवा. बघा मी 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. मी शॉर्टकट स्वीट मध्ये हे व्हिडिओ घेत आहे. सो तुम्हाला जर अधिक प्रॅक्टिस करायची असेल तर आपली बॅच पण करू शकता किंवा आपल्या चॅनलवर इतर खूप सारे व्हिडिओ आहेत इंग्रजी वाचनाचे. खडखड इंग्रजी वाचा, वाचनाचा महामंत्र किंवा इंग्रजी वाचनाचा आत्मा, ह्या वेगवेगळ्या सिरीज आहेत. याही तुम्हाला हव्या असतील तर यू कॅन कॉल मी ऑन दिस नंबर. तुम्हाला या सिरीजचा सुद्धा फायदा कसा करून घ्यायचा हे मी जरूर सांगेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.